मिरज शहरातील मध्यवर्ती लोकवस्ती असलेल्या बेपारी गल्ली मोमीन गल्लीत खुलेआम गोवंश हत्या करून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या समाजकंटकावर पोलिसांनी कारवाई केली आहे। बोकड चौक परिसरातील एका नेत्याच्या वरदहस्तामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरे आणण्याचे धाडस व्यावसायिकांनी केल्याची माहिती समोर आली आहे। म्हणून पोलिसांनी त्या नेत्याचा शोध घेऊन त्याच्यावर सुद्धा कारवाई करावी। तसेच शहरातील मध्यवर्ती लोकवस्तीतील बेपारी गल्ली मोमीन गल्लीत घरोघरी अनाधिकृत कत्तलखाने बंद करण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे। शुक्रवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष नरेश सातपुते, उपाध्यक्ष तौफिक देवगिरी, कार्यवाह वसीम सय्यद, सुरेश झेंडे, दिनेश तामगावे, अमीर डांगे आदी सदस्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगुले, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। बुधवारी मिरज शहर पोलिसांनी बेपारी गल्ली मोमीन गल्लीत तब्बल 37 गोवंश जनावरे व वासरू आणि सुमारे 15 गोवंश जनावरांचे तब्बल 1400 किलो गोमांस जप्त करत 4 आरोपींना गजाआड केले। बोकड चौकातील एका राजकीय नेत्याच्या वरदहस्तामुळे बेपारी व्यावसायिक मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या करून मिरज शहरातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देत आहेत। हे शहराची शांतता अबाधित राखण्यासाठी योग्य नाही। मोठ्या जनावरांच्या कत्तलीसाठी मिरज बेडग रोडवर कत्तलखाना असतानाही तेथे कत्तली न करता मध्यवर्ती दाट लोकवस्तीत बेपारी गल्ली मोमीन गल्लीत घरोघरी अनाधिकृत कत्तलखाने तयार करून मोठ्या जनावरांच्या कत्तली केल्या जातात। या मोठ्या जनावरांच्या टाकाऊ अवयव रक्त महापालिकेच्या ड्रेनेज लाईनमध्ये सोडले जाते। यातून लक्ष्मी मार्केट परिसरात वारंवार ड्रेनेज तुंबून दुर्गंधी पसरते। मात्र याकडे महापालिका, आरोग्य विभाग आणि जननिस्सारण विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। बेपारी गल्ली मोमीन गल्ली परिसरात मोठ्या जनावरांच्या कत्तलीसाठी घरोघरी तयार करण्यात आलेले अनाधिकृत कत्तलखाने बंद करण्याबाबत तात्काळ कारवाई करावी अशी मागणी मिरज सुधार समितीच्या वतीने करण्यात आली आहे। मिरज शहर पोलिसांनी बुधवारी मोमीन गल्ली आणि बेपारी गल्ली या ठिकाणी गोवंश हत्या करत असताना सुमारे 37 गोवंश जनावरे आणि त्या ठिकाणी 1400 किलोचा गोमांस जप्त केलेला आहे। वास्तविक मिरज शहर पोलीस ठाणे अतिशय चांगली आणि योग्य कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे। मिरज शहरामध्ये मिरज बेडग रस्त्यावर कत्तलखाना असताना त्या ठिकाणी बेपारी गल्ली आणि मोमीन गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तली केली जात आहेत। विशेषतः त्या ठिकाणी गोवंश हत्यासुद्धा केली जात आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जनावरांची गोवंश हत्या करत असेल तर कुठेतरी ह्या लोकांना राजकीय पाठबळ असल्यामुळे हे अशा पद्धतीने वागत आहेत। त्यामुळं मिरज शहर पोलिसांनी अतिशय योग्य कारवाई केलेली आहे। आज आम्ही या संदर्भात मिरज सुधार समितीच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील, माननीय आयुक्त साहेब असतील, माननीय पोलीस अधीक्षक साहेब असतील आणि इथल्या स्थानिक महापालिका प्रशासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे की या ठिकाणी घरोघरी जे कत्तलखाने आहेत ते कत्तलखाने तात्काळ बंद करण्यात यावे। त्यांना मिरज बेडग रस्त्यावर त्यांना कत्तलखान्यासाठी पाठवण्यात यावे, जेणेकरून मिरज शहरामध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही। त्याचबरोबर गोवंश हत्या केली जात असल्यामुळे मिरज शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे। मिरज शहरातील शांतता भंग होणार आहे। या सगळ्या संदर्भात आम्ही त्यांना विनंती केली आहे प्रशासनाला की गेल्या 8-15 दिवसामध्ये प्रशासनाकडून हे कारवाई न झाल्यास मिरज सुधार समिती योग्य त्या ठिकाणी न्याय मागितल्याशिवाय राहणार नाही आहे।